सर, बाईक टॅक्सी संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय परिवहन विभागाने घेतलेला आहे. कशा प्रकारे या निर्णयाची व्याप्ती असेल, काय परिणाम होईल? प्रामुख्यानं या महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये तरुणींना रोजगार मिळावा या राज्यातील आणि प्रवासी जे आहेत त्यांची प्रवासादरम्यान होणारी जी खर्च जो आहे तो कमी व्हावा यासाठी देशातील 22 राज्यांमध्ये बाईक टॅक्सी चालू आहे. राज्य शासनानं सुद्धा तो निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. त्या माध्यमातून ती प्रक्रिया चालू आहे. या महिन्यातच बाईक टॅक्सीला मंजुरी मिळेल असं मला वाटतंय, कारण काही सुरक्षिततेचे नियम जे आहे ते त्या बाईक टॅक्सी चालवत असताना प्रवाशांच्या माध्यमातून घेणं गरजेचं आहे. दिवसेंदिवस जे काही गुन्हेगारी प्रमाण वाढलेलं आहे त्या अनुषंगानं बाईक टॅक्सी चालवत असताना तरुणी किंवा तरुणाला कुठल्याही प्रकारे गुन्हा त्या ठिकाणी घडू नये यासाठी काही महत्त्वाचे निर्णय परिवहन खात्याच्या माध्यमातून घ्यायचे आहेत. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की ह्या राज्यातील 10 ते 20 हजार तरुणींना रोजगार मिळण्यासाठी बाईक टॅक्सीचा निर्णय राज्य शासनानं घेण्याचं ठरवलेलं आणि लवकरच त्याबाबतीतली घोषणा होईल. कारण माननीय मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये बाईक टॅक्सी लवकरात लवकर परवानगी देण्याचं निश्चित ठरलं आहे. सुरक्षेच्या बाबतीमध्ये काही विचार आहे? अनेक मी जो बाईक टॅक्सीचा प्रस्ताव आहे त्या अनुषंगानं मी काही सूचना त्या ठिकाणी करणार आहे आणि त्या सूचनांच्या सह त्याला परवानगी देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. बाईकसाठी तर महिला बाईक टॅक्सी असेल तर कसं होणार? महिलांचा प्रवास नाही, तेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शेवटी बाईक टॅक्सी आहे आणि महिला बायकर सुद्धा असू शकते. त्याच्या पाठीमागे पुरुष प्रवासी बसल्यानंतर जर काही जी वाढती गुन्हेगारी जी देशातील आहे त्याला आळा घालण्यासाठी आणि त्याचबरोबर कुठेही बाईक स्वाराला कुठलीही इजा होऊ नये त्याच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही हा राज्य शासनाच्या वतीने निर्णय घेतो. परवानगी देण्यापूर्वी जर सुरक्षिततेचा विचार केला तर भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचे गुन्हेगारांच्या माध्यमातून घडणार नाही याची दक्षता घेऊनच आम्ही त्याला परवानगी देतो. परवानगी मिळालेली आहे का केंद्र सरकार? नाही, केंद्र शासनाला परवानगीची त्या ठिकाणी गरज लागत नाही, कारण केंद्र शासनाच्या नियमानुसार जवळजवळ ह्या देशातील 22 राज्यांना ती परवानगी आहे आणि राज्य शासनाचा तो निर्णय आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये हा विषय आम्ही घेतलेला आहे आणि त्यामुळे फक्त रोजगार हा 10,000हून जास्त तरुणींना मिळणार असल्याकारणानं आम्ही त्याला प्राधान्य देतो. नाही, ते आम्ही अहवाल जो आहे तो निश्चित पूर्ण सुरक्षिततेच्या दृष्टीनं काय काय उपाययोजना कराव्या लागतील याचा अहवाल तयार करतो आणि त्या अहवालासह त्याला मंजुरी देणार. ते आता तुम्हाला देऊ ना. आता त्याचा जी मंजुरी मिळाल्यानंतर अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला तो अहवाल आम्ही सादर करूच. पण सुरक्षिततेचा हा प्राधान्य आणि तरुणींना रोजगार हा महायुती सरकारचा निर्णय असल्याकारणानं आम्ही त्याला निर्णय देतो. ही टॅक्सी नेमकी कशी वापरात येणार आहेत, किती किलोमीटर त्याचा चार्ज केला जाणार आहे आणि ही टॅक्सी कोण चालवू शकणार आहे, त्यासाठी काही वेगळं लायसन्स असणार आहे, आरटीओ त्याचं लायसन्स? ज्या पद्धतीनं ओला, उबेर, रॅपिडो सारख्या संस्था ह्या 4 व्हीलर गाड्या चालवत आहेत त्याच पद्धतीनं ती योजना असेल आणि त्या योजनेच्या माध्यमातून एक ॲपच्या द्वारे ह्या बाईक टॅक्सी चालल्या जातील राज्यामध्ये. आणि प्रामुख्यानं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की सुरक्षिततेचा हा विचार जो आहे तो घेऊनच आम्ही रोजगार तरुणींना मिळवण्यासाठी हा निर्णय घ्यायचं ठरवलेलं आहे. देश में 22 राज्यों में जो बाइक टैक्सी चल रही है, खासकर हमारे जो करीबी राज्य है, गोवा में है, पंजाब में है, वेस्ट बंगाल में, अलग अलग राज्यों में बाइक टैक्सी बहुत बड़े पैमाने पे चल रही है और युवाओं को रोजगार उपलब्ध हो रहा है. हमारे राज्य में युवती और युवा को रोजगार मिले इसके लिए हमने ये बाइक टैक्सी का निर्णय ले लिया है. माननीय मुख्यमंत्री के 100 डेज का जो प्रोग्राम है उसमें वो लिया गया है और जल्द ही उसको मंजूरी मिल जाएगी. और खासकर हम ये सोच रहे हैं कि युवाओं को रोजगार मिलना ही चाहिए और खासकर प्रवासी जो है वो प्रवास करते वक्त जो सिंगल प्रवासी रहते हैं उसको भी 3-4 जन का प्रवास का पैसा देना पड़ता है. अगर वो ओला, उबेर या टैक्सी से अगर चलता है या ऑटो रिक्शा से चलता है तो जो खर्चा है उसमें खर्चे में भी बचत हो जाएगी. इसलिए ये महत्वपूर्ण निर्णय राज्य शासन लेने का सोच रहा है और निश्चित रूप से यही महीने में उसकी घोषणा हो जाएगी.
नहीं, देखिए, ये तो कंपटीशन होना चाहिए, हर बिजनेस में कंपटीशन है। जिस तरह से राज्य में ओला, उबेर, रैपिडो है, उसी तरह से अलग अलग राज्यों में जो 22 राज्यों में बाइक टैक्सी चल रही है, वहां पे भी वो है। मगर हम अगर किसी के नुकसान का सोचेंगे और प्रवासियों के हित का अगर नहीं सोचेंगे, वो भी गलत है। ओला, उबेर और टैक्सी और ऑटो से चलते वक्त 3 प्रवासियों की, 4 प्रवासियों की जो कीमत है वो एक प्रवासी को देना पड़ता है। अगर सिंगल प्रवासी वो टैक्सी में या ऑटो में प्रवास करता है, तो अगर वो बाइक में चलेगा तो वो जल्द पहुंच पाएगा और साथ ही में उसके खर्चे में जो है वो भी बचत हो जाएगी। नाही, याचा स्वतंत्र याबाबत स्वतंत्र निर्णय हा प्रायव्हेट कंपन्यांशी राज्य शासनाला बोलण्याची आवश्यकता नाही। ही राज्य शासनाची योजना आहे आणि प्रामुख्यानं ह्या राज्यातील तरुण तरुणींना रोजगार मिळावा आणि प्रवाशांच्या खर्चामध्ये बचत व्हावी, हा मुख्य उद्देश राज्य शासनाचा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।